वेलकम टू सीसा किचन। तर आज मी बनवणार आहे ताकाची कढी। तर अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे आणि झटपट होणारी। तर इथे मी आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे। तर आता याची पेस्ट बनवून घेऊयात। कोथिंबीर कट करून घेऊयात। एका वाटीमध्ये मी ताक घेतलेलं आहे। ताकामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। त्यानंतर कढी आणि भातासोबत खाण्यासाठी मी मिरच्या तळून घेतलेल्या आहेत। तर आता कढी बनवण्यासाठी सुरुवात करूया। तेल घातलेलं आहे। त्यानंतर जिरं, मोहरी घातलेली आहे आणि आता आपण जे पेस्ट बनवली होती, हिरवी मिरची, आलं, लसूण, तर ती पेस्ट घातलेली आहे। हळद, थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, कारण एकच मिरची घातलेली आहे मी त्यामुळे, आणि कोथिंबीर घातलेली आहे। आणि ही जी पावडर आहे ही कढीपत्त्याची पावडर बनवून ठेवलेली आहे मी घरी, तर ती घातलेली आहे, कारण प्रत्येक वेळी कढीपत्ता अवेलेबल होत नाही त्यामुळे। आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। कढी एकदम लो फ्लेमवरती उकळून घ्यायची आहे, नाहीतर फाटू शकते। तर अशा प्रकारे आपली मस्त कढी आणि भात तयार झालेला आहे। तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।